व्यापात न येणारं अस्तित्व आणि मापात न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना, आर्चिस क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. आज झटपट रेसिपी कशी तयार करायची, रव्याचे धिरडे आणि खोबऱ्याची चटणी. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. हिरव्या मिरच्या, खोबरं कट करून घेतले, थोडीशी चिंच, कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरे, चवीनुसार मीठ आणि मोहरी फोडणीसाठी. तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं बारीक करून घ्यायचं आणि खोबरं बारीक करून घेतल्यावर मग त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, परत चिंच, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घ्यायचं. आणि बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, छान बारीक करून घ्यायचे. परत एकदा ग्राइंड करून घ्यायचं छानपैकी आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता फोडणी द्यायची त्याला. फोडणीसाठी एक छोटं पॅन घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि जिरे आणि मोहरी आणि कढीपत्ता त्याची छान मस्त तडतड फोडणी करायची. आणि आपण जे मिक्सरमधून काढलं पेस्ट त्याच्यामध्ये वरून फोडणी द्यायची, टाकायची त्याला. आपली चटणी तयार. त्यानंतर धिरड्यांसाठी लागणारे साहित्य: जिरे आणि चवीनुसार मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आणि मिरच्या, कांदा वगैरे सगळं बारीक चिरून घ्यायचं. 1 वाटी रवा आणि पाऊण वाटी दही आणि मिक्स करण्यासाठी पाणी. सर्वप्रथम पातेल्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आणि दही टाकायचे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने. आणि त्यानंतर ते मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये सर्व साहित्य टाकून घ्यायचं. जिरे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं छान चमच्याने. पाणी टाकून छान असं डोसा तयार होईल ह्या पद्धतीत त्याचं मिक्स करून घ्यायचे. माझी मुलगी नगरला कॉलेजला असती तर मेसचं खाऊन कंटाळा आला तिला. मग तिला खायचे होते आईच्या हातचे धिरडे. तर मग मला म्हणे, मम्मी तू धिरडेच बनव आज नाश्त्याला. तर मग आम्ही आज धिरडेच केले. झटपट रेसिपी आहे आणि तिला आवडतं पण. गॅसवर आता तवा गरम करायला ठेवला, दोशी तवा छान गरम करून घ्यायचा. नंतर मग गॅस कमी करायचं आणि चमच्याने तेल लावून घ्यायचं त्याला, कारण धिरडे असेही चिटकत नाही त्याच्यावरती. आणि तेल लावून घ्यायचं आणि पळीने मग रव्याचं पीठ टाकून घ्यायचं त्याच्यावरती. छान पोळीसारखं असं तयार करून घ्यायचं त्याला. आणि ताईंनो, दादांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि मी प्रयत्न करत आहे नवीन व्हिडिओ अजून तुम्हाला आवडेल असं, तुम्हाला प्रसन्न वाटेल तर मी प्रयत्न करत आहे. चमच्याने त्याला गोलमध्ये असं तेल सोडायचं. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने पलटून घ्यायचं त्याला. दुसऱ्या साईडनी पण छान असं त्याला असं तांबडा कलर येतो छान मस्त. छान शेकून घ्यायचं त्याला.
आणि डाईटसाठी पण छान आहे ही रेसिपी. मुलांच्या डब्यालाही तुम्ही देऊ शकता सकाळी टिफिनला, फास्ट होतं आहे परत. आणि डाईट जर करत असाल तर तेल कमी वापरलं तरी चालतं. झालं आपलं रेसिपी तयार. खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करायचं. मस्त माझ्या मुलीने आनंद घेतला, त्याचा मुलांनाही आनंद घेतला. कसं झालं सिद्धेश? एकदम एक बेस्ट नंबर. झालं म्हणे मुलगा तर.